नमस्कार मित्रांनो. आज आपण उद्या होणाऱ्या एस्टिमेटिंग, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशन या बॅकलॉग पेपरविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. ठीक आहे. तर हा सब्जेक्ट तुम्हाला चौथ्या सेमिस्टरला होता. तर ज्या विद्यार्थ्यांचा बॅकलॉग राहिलेला असेल त्यांच्यासाठी मी जस्ट 10 ते 15 मिनटाचा व्हिडिओज बनवत आहे. माझे नाव आहे अमोल कोकाटे. आय एम फ्रॉम लेक्चरर इन सिव्हिल इंजिनिअरिंग डिपार्टमेंट फ्रॉम संसोबा पॉलिटेक्निक इगतपुरी. ओके. चला तर मित्रांनो, आज आपण पाहूया उद्या होणाऱ्या MSBTच्या एस्टिमेटिंग, कॉस्टिंग आणि व्हॅल्युएशनच्या बॅकलॉगच्या पेपर संदर्भात. ओके. तर हा पेपर असणार आहे 70 मार्काचा. तर 30 मार्काची तुमची क्लास टेस्ट असते. दोन्ही क्लास टेस्टचे ॲव्हरेज प्लस हे 70 मार्क्स असे 100 मार्कांपैकी तुम्हाला 40 मार्क पासिंगला असतात. ठीक आहे. तर पाहूया आपण आता एस्टिमेटिंग, कॉस्टिंग हा सब्जेक्ट आपल्याला सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये काय काय शिकवतो. ठीक आहे. तर पहिला युनिट आहे, समजा आपल्या या सब्जेक्टमध्ये टोटल 5 युनिट आहे. तर ते 5 युनिटपर्यंत कोणते कोणते आहेत ते पाहूया. फर्स्ट युनिट आहे बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग, म्हणजे बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. दुसरं युनिट आहे अप्रॉक्सिमेट एस्टिमेट्स. तिसरं युनिट आहे प्रिपरेशन ऑफ डिटेल एस्टिमेट. चौथं युनिट आहे रेट ॲनालिसिस. 5वं युनिट आहे व्हॅल्युएशन. चला तर मित्रांनो, आता आपण 1 बाय 1 हे 5 युनिटचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला उद्याच्या पेपरमध्ये थोडक्यात तुम्हाला त्याबद्दल आयडिया येऊन जाईल की कशा पद्धतीने आपला पेपर लिहायचा आहे. ओके. तर आपण पाहणार आहोत बेसिक्स ऑफ एस्टिमेटिंग अँड कॉस्टिंग. मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुम्हाला माहीत असलं पाहिजे ॲज अ सिव्हिल इंजिनियर एस्टिमेटिंग म्हणजे काय आणि कॉस्टिंग म्हणजे काय. एस्टिमेट आपण कशासाठी करतो? इंजिनिअरिंगमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं जे काही स्ट्रक्चर बांधतो, बिल्डिंग म्हणा, ब्रिज म्हणा, कोणत्याही प्रकारचं स्ट्रक्चर बांधतो, त्याचा फर्स्टली आपण त्याचा काय करतो, एस्टिमेट काढतो. एस्टिमेट काढतो म्हणजे नक्की काय करतो, जे काय आपल्या वर्क आहे, सपोज कोणतं पण वर्क असो, फाउंडेशनपासून तर पूर्ण बिल्डिंग होईपर्यंत छोटे छोटे वर्क आपल्या बिल्डिंगमध्ये किंवा कोणत्याही पण सिव्हिलच्या स्ट्रक्चरमध्ये येत असतात. तर त्यामध्ये आपल्याला 1 बाय 1 जे काय आपल्याला प्लास्टर असेल, ब्रिकवर्क असेल, एक्सकॅव्हेशन असेल, जे काय असेल त्याचे आपल्याला काय काढावं लागतात, क्वांटिटी काढावं लागतात. म्हणजे किती, म्हणजे समजा ते आपण कोणतंही काम कोणत्याही याच्यामध्ये मेजरमेंट करतो. सपोज मीटर स्क्वेअरमध्ये मोजत असेल तर त्याची मीटर स्क्वेअरची कॅपॅसिटी किती, टोटल मीटर स्क्वेअर किती आले. क्युबिक मीटरमध्ये आपण सपोज ब्रिकवर्क मेजर करत असेल तर टोटल क्युबिक मीटर किती आपल्याला क्युबिक मीटरमध्ये वर्क करायचे, असं टोटल क्वांटिटीज, त्याला आपण काय म्हणतो, क्वांटिटीज काढणं त्याला म्हणतो आपण. क्वांटिटीज जेव्हा आपण काढतो तेव्हाच आपण त्याला म्हणतो, त्याचा आपण एस्टिमेट काढतो. ह्या क्वांटिटी काढणं हा वेगळा पार्ट असतो, म्हणजेच तो एस्टिमेटिंगचा पार्ट असतो. दुसरं म्हणजे कॉस्टिंग. ज्या काय आपण क्वांटिटी काढतो त्याला रेटने मल्टिप्लाय करतो तेव्हा त्याची कॉस्ट येते, म्हणजे कॉस्ट येते. तसेच पूर्ण जेव्हा 1 बाय 1 क्वांटिटीची जी काय कॉस्ट आपण जे काय ॲड करतो तेव्हा टोटल प्रोजेक्टची जी काही असेल ती कॉस्ट येऊन जाते. अशा प्रकारे आपण आता 1 बाय 1 सिलेबसमध्ये टॉपिक असल्याप्रमाणे आपण जाणार आहोत. आपण आयडिया तर घेतली आहे एस्टिमेट काय असतो आणि कॉस्टिंग काय असतो. ओके. तर एस्टिमेटिंगचे टाईप्स कोणते कोणते असतात आणि पर्पज काय, बरोबर. एस्टिमेटिंगचे भरपूर टाईप्स आहेत आणि त्याचे पर्पज पण आपल्याला कसं आहे, पर्पज असं आहे आपल्याला एक्झॅक्ट आपल्याला काम करायच्या अगोदर, काम स्टार्ट करायच्या अगोदर आपला एक्झॅक्ट आकडा करतो की आपल्याला या टोटल जे काही काम घेणार आहोत किंवा काम करणार आहोत त्याच्यामध्ये किती कशा पद्धतीने त्याचं, म्हणजे किती मेजरमेंटने, किती क्युबिक मीटरने असेल किंवा क्युबिक मीटर स्क्वेअरमध्ये असेल किंवा नंबरमध्ये असेल, जे काही युनिट असतील प्रत्येकी कामाचे ते आपल्याला अगोदरच कळतं. आपल्याला एवढं काम करायचं आहे, त्या कामानुसार आपल्याला
ते मटेरियलचं मॅनेजमेंट करणं, मॅनपॉवरचं मॅनेजमेंट करणं, त्याच्यानुसार त्याची आयडिया येऊन जातं. एवढंच आपला त्याचं काय एस्टिमेटिंगचं पर्पज आहे. ओके. मग आता त्यानंतर असतं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह अप्रुव्हल, टेक्निकल सेक्शन आणि बजेट प्रोव्हिजन. ओके. देन रोल अँड रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ एस्टिमेटर. आता एस्टिमेटरची रोल्स काय असतात आणि काय रिस्पॉन्सिबिलिटी काय असतं. तर एस्टिमेटरचा एकच रोल असतो महत्त्वाचा, म्हणजे जे काही आपण क्वांटिटीज काढणार आहोत त्या व्यवस्थित ज्या काय फॉर्ममध्ये आहेत विदाऊट एरर, ज्या काय आपण ॲक्च्युअली करणार आहोत त्या व्यवस्थित काढून देणे विदाऊट मिस्टेक्स. ओके. देन जे काय आपण वर्क तयार करतो तो चेकलिस्ट तयार करतो प्रत्येकी कामाची, जेणेकरून कोणत्याही प्रकारचं काम पेंडिंग राहायला नको म्हणून आपण त्या कामाचं काय करतो, चेकलिस्ट तयार करतो. पूर्ण फाउंडेशनपासून तर पूर्ण बिल्डिंग कंप्लीट होईपर्यंत किंवा पूर्ण जे काय आपलं स्ट्रक्चर असेल ते कंप्लीट होईपर्यंत. तसेच डिटेल स्पेसिफिकेशन ऑफ आयटम ऑफ द वर्क्स इन लोड बिअरिंग अँड फ्रेम स्ट्रक्चर ॲज पर एक्झिक्युशन्स म्हणजे डिटेल स्पेसिफिकेशन आहे. स्पेसिफिकेशन हा एक वेगळा चॅप्टर असतो. म्हणजे स्पेसिफिकेशन म्हणजे जे काय असतं, समजा एखाद्या कामाची जी काय क्वालिटी असते ती क्वालिटी त्या क्वालिटी म्हणजे आपण ते काम कशा पद्धतीने हँडल करणार आहोत, कोणतं पण काम असो त्याची माहिती देणं म्हणजेच त्याला आपण स्पेसिफिकेशन म्हणतो. म्हणजे डिटेल स्पेसिफिकेशन देणं. त्याच्यानं मोड्स ऑफ मेजरमेंट्स अँड डिझायर ॲक्युरसी इन मेजरमेंट्स ऑफ, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं, आपल्याला काम विविध प्रकारचे असतात. काही आपण नंबरमध्ये मोजतो, काही क्युबिक मीटरमध्ये मोजतो, काही मीटर स्क्वेअरमध्ये मोजतो, काही रनिंग मीटरमध्ये मोजतो, स्टील असेल तर क्विंटलमध्ये मोजतो. अशा प्रकारचे विविध काम आपण विविध मेजरमेंटने मोजतो. ते आपल्याला मोड्स ऑफ मेजरमेंटमध्ये दिले आहेत. ते आपल्या पुस्तकांमध्ये MSBTच्या आहेत. ते तुम्ही व्यवस्थित वाचा. ओके. त्याचा कोड आहे ॲज पर IS 100 and 1200. त्याच्यानंतर आहे रूल्स ऑफ डिडक्शन इन मॅसनरी वर्क. मॅशनरी वर्क म्हणजे काय, बांधकाम वर्क, प्लास्टरिंग आणि पॉइंटिंग आणि पेंटिंग वर्क. म्हणजे जे काही डिडक्शन असतं, जे काय डोअरचं डिडक्शन असतं आपल्या बिल्डिंगमध्ये, विंडोचं असतं, व्हेंटिलेटरचं असतं, त्याचे रूल्स काय कोणते कोणते आहेत ते व्यवस्थित वाचून या. हा क्वेश्चन म्हणजे माझ्याकडून 5 स्टार लिहून द्या. हा क्वेश्चन येतो म्हणजे येतोच. त्याचा कोड आहे IS 1200. स्टँडर्ड फॉर्म ऑफ मेजरमेंट शीट अँड ॲबस्ट्रॅक्ट शीट. आता मेजरमेंट शीट अँड ॲबस्ट्रॅक्ट शीटचे एकदम स्टँडर्ड फॉर्मॅट दिलेले असतात. सिरियल वाईज लेंथ असते, ब्रीथ असते, हाईट असते, क्वांटिटीज असते, टोटल क्वांटिटीज असते. अशा प्रकारे तो व्यवस्थित त्याला कॉलम कोणते कोणते दिलेले आहेत, डिस्क्रिप्शन ऑफ आयटम असतात, नंबर असतात, व्यवस्थित पाहून जा. याच्यानंतर ॲबस्ट्रॅक्ट शीटचा पण फॉर्मॅट व्यवस्थित पाहून जा. हे आपल्याला ड्रॉ करायला येतं. मेजरमेंट शीटचे कोणते कोणते कॉलम आहेत, ॲबस्ट्रॅक्ट शीटचे कोणते कोणते कॉलम आहेत हे आपल्याला ड्रॉ करायला येतं. ओके. त्यानंतर तुम्हाला तो एस्टिमेट पण काढावा लागतो, त्यामुळे ते करूनच जा तुम्ही. ओके. त्यानंतर अप्रॉक्सिमेट एस्टिमेट दुसरं युनिट आहे. अप्रॉक्सिमेट एस्टिमेट म्हणजे काय, कोणतंही काम आपण करायच्या अगोदर आपल्याला काय आहे त्या कामाची आयडिया काढावं लागते. त्यासाठी फर्स्ट आपण अप्रॉक्सिमेट एस्टिमेट तयार करतो. म्हणजे तशाच टाईपचं स्ट्रक्चर दुसरीकडं कुठं बांधलेलं आहे, त्या बांधलेल्या कामावरतून आपण जे काही नवीन स्ट्रक्चर तिथे बांधणार आहोत त्याची आपल्याला आयडिया येण्यासाठी आपण काय करतो, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट तयार करतो. ओके. आता अप्रॉक्सिमेट एस्टिमेटमध्ये पण विविध प्रकार आहेत, बरोबर. सर्व्हिस युनिट मेथड्स म्हणजे म्हणजे आपण एखाद्याला सर्व्हिस देणार आहोत त्या सर्व्हिस युनिट मेथड. त्याच्यानंतर प्लिंथ एरिया रेट मेथड्स. आता प्लिंथ एरिया म्हणजे आपण जिथं काही बांधकाम केलं आहे तशाच प्रकारे दुसरीकडे बांधकाम केलेलं आहे त्याच्या प्लिंथ एरिया, सपोज 1 स्क्वेअर मीटरचा प्लिंथ एरियाला किती खर्च आला, तसंच आपण दुसरीकडे आपण जे काय त्याच टाईपचं वर्क जे काय कन्स्ट्रक्ट करणार आहोत त्या प्लिंथ एरियाच्या बेसिसवरती आपण काय करतो, तिथं त्याचा रेट काढतो. त्यानंतर क्युबिकल कंटेंट मेथड्स. क्युबिकल कंटेंट म्हणजे काय, सपोज त्या बिल्डिंगचं किंवा एखाद्या स्ट्रक्चरचं क्युबिक कंटेंट किती आहे
त्यावरून आपल्या बिल्डिंगचं क्युबिक कंटेंट किती आहे याचं कंपॅरिझन करून आपण त्याचा एस्टिमेट काढतो, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढतो. त्याच्यानंतर टिपिकल बे मेथड्स म्हणजे काय, नंबर ऑफ बेज कॅल्क्युलेट करायचे आणि त्याचे एका बेजला किती लागतात त्याच्यानुसार आपण काय करतो, अप्रॉक्सिमेट एस्टिमेट काढतो. आता अप्रॉक्सिमेट क्वांटिटी मेथड्स म्हणजे क्वांटिटी पण आपण काढतो एखाद्या बिल्डिंगच्या किंवा वर्कच्या. ओके, त्यानुसार आपण त्याचे एस्टिमेट करतो. तसेच ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट्स आपण कुठं यूज करतो, रोडमध्ये, रेल्वेमध्ये, इरिगेशनच्या प्रोजेक्टमध्ये किंवा वॉटर सप्लायच्या प्रोजेक्टमध्ये. अशा प्रकारचे ॲप्रॉक्सिमेट एस्टिमेट आपल्याला त्यावरती न्यूमेरिकल पण आहेत, व्यवस्थित न्यूमेरिकल पुस्तकामध्ये दिले आहेत. त्या पुस्तकामध्ये त्याचे टाईप दिले आहेत, ते व्यवस्थित वाचून या. त्यानंतर प्रिपरेशन ऑफ डिटेल एस्टिमेट सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे किंवा महत्त्वाचा युनिट आहे. हे जर ज्या विद्यार्थ्याला जमलं तो ॲज अ सिव्हिल इंजिनियर चांगल्या प्रकारे साईटवरती किंवा स्वतःचं असेल तर स्वतःचं एक्झिक्युशन व्यवस्थित करायला. ओके, आता डिटेल एस्टिमेटमध्ये त्याचा पर्पज काय असतो, आपल्याला आयडिया येते की 1 बाय 1 कामाची किती मेजरमेंट आहे या कामाचं, एक्झॅक्ट आयडिया येऊन जाते. त्याच्यानंतर कशा प्रकारे आपण हा डिटेल एस्टिमेट तयार करतो. त्याच्यानंतर आपण 1 बाय 1 कशाचे काढतो, क्वांटिटीज काढतो. एक्सकॅव्हेशनपासून तर पूर्ण पेंटिंग फिनिशिंगपर्यंत आपण काय करतो, त्याच्या क्वांटिटीज काढतो. ओके, त्याच्यानंतर आता या डिटेल एस्टिमेटमध्ये पण भरपूर टाईप आहेत. त्यामध्ये रिवाईज एस्टिमेट, समजा एखादं काम रिवाईज झालं, बरोबर, एखादं काम रिवाईज झालं तर आपण ते रिवाईज एस्टिमेटमध्ये एखादं काम रिवाईज झालं तर आपण ते रिवाईज एस्टिमेटमध्ये काढतो. एखादं काम जर सपोज काम चालू असताना जर आपल्याला काम ॲड करायचं ठरलं तर त्याला आपण सप्लिमेंट एस्टिमेट म्हणतो. त्यानंतर रिवाईज प्लस सप्लिमेंट एस्टिमेट अशा दोन्ही प्रकारचे एस्टिमेट लावतो, तो पण आपण एस्टिमेट ॲड करतो. त्यानंतर एखादं रिपेअरिंगचं वर्क असलं किंवा मेंटेनन्सचं वर्क असतं ते आपण त्याच्यामध्ये लावतो. त्याच्यानंतर मेथड्स ऑफ डिटेल एस्टिमेटच्या मेथड कोणत्या आहेत. पहिली मेथड आहे युनिट क्वांटिटी मेथड्स, टोटल क्वांटिटी मेथड्स. दुसरी आहे लॉंग वॉल अँड शॉर्ट वॉल मेथड्स आणि तिसरी आहे सेंटर लाईन मेथड्स. आता या तर मेथड्स आपण युनिट क्वांटिटी मेथड्स आणि टोटल क्वांटिटी मेथड ह्या तर सिंपल मेथड्स आहेत. युनिट वाईज प्रत्येक कामाची क्वांटिटी काढायची किंवा टोटल क्वांटिटी काढायची. त्याच्यानंतर महत्त्वाची म्हणजे लॉंग वॉल शॉर्ट मेथड. ओके, ही मेथड सर्वात महत्त्वाची आहे. लॉंग वॉल आणि शॉर्ट वॉल मेथड्स कोणत्याही प्रकारचा आपल्याला मेजरमेंट करण्यासाठी किंवा सेंटर लाईन मेथड्स. त्यानंतर कॅल्क्युलेशन ऑफ क्वांटिटीज ऑफ अ गिवन ॲटम्स फॉर लोड बिअरिंग स्ट्रक्चर्स, म्हणजे जेवढ्या काय आपल्या लोड बिअरिंग स्ट्रक्चरमध्ये क्वांटिटीज आहेत त्या क्वांटिटीजचं काय करायचं, कॅल्क्युलेट करायच्या. त्यानंतर RCC फ्रेम सेम लोड बिअरिंग सारख्याच ज्या काय क्वांटिटीज आहेत, जे काय वर्क आहेत त्याच्या क्वांटिटीज, प्लास्टर असेल तर प्लास्टरचं, वूडवर्क असेल तर वूडवर्क, त्यानंतर डोअरचं असेल तर डोअरचं, पेंटिंग असेल तर पेंटिंग, अजून ब्रिक वर्क असेल तर ब्रिक वर्क, जे काय XYZ जे काय काम आपलं असेल त्याच्या क्वांटिटीज काढायच्या. इव्हन लोड बेअरिंग स्ट्रक्चरमध्ये असो किंवा फ्रेम स्ट्रक्चरमध्ये असो. त्यानंतर आहे आपलं बार बेंडिंग शेड्यूल. बार बेंडिंग म्हणून शेड्यूल म्हणजे कुठे येतं, जे काय आपलं स्टील आपण जेव्हा कॉन्क्रीटचा स्लॅब असो, कॉलम असो, फुटिंग असो, जेव्हा आपण टाकतो तेव्हा आपल्याला बार काही आपण काही स्ट्रेट टाकत नाही, बार बेंड करावं लागतात. म्हणून आपल्याला बारची लेंथ किंवा बार स्टील किती क्विंटलमध्ये आपण यूज करणार आहोत यासाठी आपल्याला बार बेंडिंग शेड्यूल पण माहिती असलं पाहिजे. कारण आपले बार 30 डिग्री, 45 डिग्री, 180 डिग्री असे बेंड होत असतात. त्या बेंडचे पण विविध प्रकारचे फॉर्म्युले आहेत, न्यूमेरिकल सॉल्व करायला येतं. न्यूमेरिकल व्यवस्थित वाचून जायचं किंवा समजून जायचं. ओके, त्याच्यानंतर कंटिजेन्सी म्हणजे आपल्याला जे काही वर्क आहे सिव्हिल इंजिनिअरमध्ये अचानक येणारं वर्क म्हणजे आपण अगोदर एस्टिमेटमध्ये कन्सिडर करत नाही, परंतु अचानक न सांगता ॲक्च्युअली साईटवरती येऊन जातं ते काम.
त्याला आपण कंटिंजन्सी म्हणतो. त्यानंतर वर्क चार्जेस एस्टॅब्लिशमेंट, सेंटेन चार्जेस, वॉटर सप्लाय, सॅनिटरी चार्जेस, अशा प्रकारचे विविध चार्जेस असतात. त्याच्यानंतर अर्थवर्क असतं. अर्थवर्क म्हणजे काय, जे काय मातीचं काम असतं आपल्याला. अर्थवर्क म्हणजे काय आहे, जेव्हा आपण रोड तयार करतो, रोडच्या खाली आपण पहिल्यांदा माती टाकतो, मातीचं आपल्याला अर्थवर्क करावं लागतं. त्यानंतर बंड्स आणि कॅनल्स बाय मिड सेक्शनल फॉर्म्युला, म्हणजे बर्ड्स किंवा कॅनलचं जे काय अर्थवर्क असतं, आपल्याला मग कॅनल बनायचं असेल तर तो ट्रॅपेझॉइडल शेपमध्ये बनवतो, त्यामुळे आपल्याला अर्थवर्क किती काढावं लागतं, त्यानुसार त्याचं मेजरमेंट करावं लागतं. त्याच्यानंतर त्यासाठी विविध प्रकारचे फॉर्म्युले आहेत. प्रिझमॉइडल फॉर्म्युला आहेत, ट्रॅपेझॉइडल फॉर्म्युला आहेत. ओके. त्यानंतर या व्यतिरिक्त आहे चौथा चॅप्टर रेट ॲनालिसिस. रेट ॲनालिसिसचा काय असतो, त्याचा डेफिनेशन काय आहे, पर्पज काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. रेट ॲनालिसिस म्हणजे प्रत्येक आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंगमधील, म्हणजे बिल्डिंगच्या वर्कमध्ये असो किंवा रोडच्या वर्कमध्ये असो किंवा ब्रिजच्या वर्कमध्ये असो, कोणत्याही कामामध्ये प्रत्येकी कामाचा आपण रेट काढणार. सपोज रेट काढायचा म्हणजे आपण काय करायचं नक्की, तर या कामासाठी आपल्याला किती माणसं लागणार आहेत त्याचं आपल्याला अंदाज काढायचा, किती माणसं लागणार, त्याचा किती वर्क, या कामासाठी किती माणसं लागणार आहे. तसेच मटेरियल किती लागणार आहे. तसंच ट्रान्सपोर्टेशनसाठी व्हेकल मशिनरीज काय काय लागणार आहेत, त्याचं ॲनालिसिस करायचं, ते रेटच्या माध्यमातून. त्याला आपण रेट ॲनालिसिस म्हणतो. ओके. आता या रेट ॲनालिसिसमध्ये पण विविध प्रकारच्या कन्सेप्ट आहेत. त्यामध्ये लीड आहे, लिफ्ट आहे, ओव्हरहेड चार्जेस आहे, वॉटर चार्जेस आहे, कॉन्ट्रॅक्टर प्रॉफिट्स आहेत. ओके. त्यानंतर टास्क वर्क म्हणजे काय, टास्क वर्क म्हणजे काय असतं, एखादा लेबर पूर्ण 8 तासामध्ये किती बेनिफिशियली वर्क करतो, त्याला टास्क वर्क म्हणतात. म्हणजे सपोज 8 तास जर आपण एखाद्या लेबरने काम केलं, तर 8 तासामध्ये किती ब्रिक वर्क केलं, किती प्लास्टर करतो एक मजदूर, त्याचं मोजमाप करणं म्हणजे टास्क वर्क. ओके. त्याच्यानंतर टास्क वर्क हे विविध प्रकारच्या स्किल लेबरसाठी वेगवेगळे असते, नंतर अनस्किल लेबरसाठी वेगवेगळे असते. त्याच्यानंतर लेबरच्या कॅटेगरीनुसार आपण काय करतो, त्यांचे वेजेस पण वेगवेगळे असतात. ओके. त्याच्यानंतर प्रिपरेशन ऑफ रेट ॲनालिसिस ऑफ डिफरंट आयटम्स ऑफ द वर्क, म्हणजे PCCसाठी आपण काय करतो, रेट ॲनालिसिस करतो. RCCसाठी कॉलममध्ये, बीममध्ये, लिंटेलमध्ये, स्लॅबमध्ये, तसेच ब्रिक वर्कसाठी, स्टोन मॅशनरीसाठी, तसेच विटर फ्लोअरसाठी, प्लास्टरिंगसाठी, अशा प्रकारचं रेट ॲनालिसिस तयार करतो. तसेच त्यानंतर आहे व्हॅल्युएशन्स. व्हॅल्युएशन म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीची, जमिनीची, बिल्डिंगची जी काय आपण व्हॅल्यू काढतो, ऑलरेडी कन्स्ट्रक्ट केलेल्या किंवा आपण जे काही ऑलरेडी कन्स्ट्रक्ट झालेल्या किंवा आपण कन्स्ट्रक्ट करतो आहे, त्या बिल्डिंगच्या किंवा लँडची जी काय आपण व्हॅल्यू काढतो, त्याला आपण व्हॅल्युएशनमध्ये कन्सिडर करतो. ओके. आता ती व्हॅल्युएशन कशा प्रकारे आपण त्याचं आपण काढतो, म्हणजे 1 बाय 1 जे काही आपण त्याची जागा कोणत्या ठिकाणी आहे, तिचा बाजारभाव किती आहे, तिचा डिप्रेशिएशन किती झालेला आहे, किंवा त्याच्यामध्ये फॅसिलिटीज कोणत्या कोणत्या आहेत, त्याच्या अशा प्रकारे आहेत, त्याचा सर्व विचार करून आपण त्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू काढतो. ओके. त्या व्हॅल्युएशनच्या या चॅप्टरमध्ये विविध प्रकारच्या कन्सेप्ट आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या तशाच मेथड पण आहेत. डिप्रेशिएशन्स, ऑब्सोलन्सेस, सिंकिंग फंड मेथड्स फॉर ऑफ कॅल्क्युलेशन ऑफ डिप्रेशिएशन, ही काय मेथड आहे, डिप्रेशिएशन काढण्याची सिंकिंग फंड मेथड्स आहेत. त्याच्यानंतर स्ट्रेट लाईन मेथड्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर कॉन्स्टंट पर्सेंटेज मेथड आहेत. अशा प्रकारच्या मेथड आहेत. अशा प्रकारे मित्रांनो, ही एस्टिमेटिंग कॉस्टिंगसाठी जवळपास 5 युनिट आहेत, बरोबर.
या 5ही युनिटचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्यामध्ये तुम्हाला न्यूमेरिकल असेल, थेरी असेल आणि आणि तुमचा जो काही अभ्यास असेल त्यानुसार तुम्हाला व्यवस्थित पेपर द्यायचा आहे. धन्यवाद. थँक्यू. अजून म्हणजे तुम्हाला जर क्वेश्चन पेपर जर दाखवायची म्हटली तर अजून तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो. थांबा 1 मिनिट फक्त. प्रिवियस इयर क्वेश्चन पेपर सिव्हिल E1 टर्म एस्टिमेटिंग कॉस्टिंग हे आहे क्वेश्चन पेपर. ओके, मागच्या वर्षी झाली ही आहे क्वेश्चन पेपर. याच्यामध्ये दिलेले पहा कोणते कोणते क्वेश्चन दिलेले आहेत पहा. याच्यामध्ये स्क्रॅप व्हॅल्यू दिलेली आहे, सॅल्वेज व्हॅल्यू दिलेली आहे, टास्क वर्क दिलेले आहे. हे जे काय असे क्वेश्चन आहेत इकडे पहा. मोड्स ऑफ मेजरमेंट्स ऑफ फॉर ॲटम्स. एक्सकॅव्हेशन कशामध्ये मोजतो आपण, क्युबिक मीटरमध्ये मोजतो, प्लॅस्टर कशामध्ये मोजतो, मीटर स्क्वेअरमध्ये मोजतो, साईट क्लिअरन्स कशामध्ये मोजतो, स्टील रेन्फोर्समेंट आपण स्टील क्विंटलमध्ये मोजतो. अशा प्रकारे आपल्याला छोटे छोटे एकदम मेथड्स विचारले जातात. रेट ॲनालिसिस म्हणजे काय, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ॲब्स्ट्रॅक्ट शीटचा फॉर्मॅट काय असतो ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे. हे काय पर्सेंटेज तुम्हाला माहीत असले पाहिजे. फुटिंगमध्ये RCCचं पर्सेंटेज किती असतं, स्टीलचं स्लॅबमध्ये किती असतं, बीममध्ये किती असतं, छज्जेमध्ये किती असतं, हे जे काय असतं ते सर्व माहीत पाहिजे तुम्हाला ॲक्च्युली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे काय आहे, हे न्यूमेरिकल्स आहेत. ओके, हे कोणतं न्यूमेरिकल आहे, अप्रॉक्सिमेट एस्टिमेटवरती कोणत्या मेथडने कोणत्या पण मेथड वापरून आपल्याला एस्टिमेट काढायचा आहे. ओके, त्याच्यानंतर हे आहे डिटेल एस्टिमेट्स. हा प्लॅन असतो. या प्लॅनवरून आपल्याला एक्सकॅव्हेशन फॉर फाउंडेशन करायचं. त्याच्यानंतर काय काय करायचं सांगितले बा. हे काय प्लॅन इलेव्हेशन आहे. त्याच्यामध्ये त्यांनी इथं खाली काय टाकलं आहे, कॅल्क्युलेट द क्वांटिटीज ऑफ 12 mm थिक सिमेंट प्लास्टर. आता प्लास्टरच्या क्वांटिटीज काढायच्या आहेत. त्याचं त्यांनी सिमेंटचं आणि मॉर्टरचं प्रपोर्शन दिलं आहे 1:4. म्हणजे त्याची फिगरचा वापरून ए आणि बीचा फिगरचा वापरून त्यांनी आपल्याला काढायला सांगितलं आहे. अशा प्रकारे पूर्ण पेपर आहेत. तुम्हाला ही पेपर वाटलंच तर तुम्हाला सेंड करेल, मला मेसेज करा. ओके, धन्यवाद. ऑल द बेस्ट फॉर द एस्टिमेटिंग कॉस्टिंग पेपर्स टुमॉरोज. ओके, धन्यवाद.